नमस्कार सगळ्यांना नमस्कार. गुंडी लावतो भावानं बहिण, काही गुंडी निघाली. काय झालं काल पाऊस तुम्हाला दाखवला, लय जबरदस्त काल पाऊस झाला भावानं बहिण. नुसतं वार कावधान, लय जबरदस्त पाऊस झाला. म्हणजे काय एवढा पाऊस नव्हता पण वार कावधान जास्त होतं ना. आणि मग त्याच्यामुळं काय झालं भावानं बहिण, जरा लाईटीचं गावात डीपीचा घोटाळा झाला. आणि मग लाईट नव्हती आम्हाला काल सकाळपासून काल रात्रीपासून. काल जसा पाऊस झाला ना आतापासून लाईट नव्हती. आता एवढ्यात लाईट आली. आणि दुपारी काय माहिती का भावानं बहिण, मोबाईल तिथं पलीकडं चार्जिंग केला, म्हणजे 3 फ्यूज आणि सिंगल फ्यूज. तिकडं डांबरीच्या पलीकडं आपल्या 3 फ्यूज आहे, डांबरीच्या अलीकडे सिंगल फ्यूज आहे. त्याच्यामुळं आहे ना भावानं बहिण आपल्याकडं म्हणजे गावठाणाची लाईट आहे आपल्याकडं. त्याच्यामुळे इकडे लाईटच नव्हती, म्हणून मग थोडाफार चार्जिंग केला. पण ही काय लाईट आली त्यात काय झालं भावानं बहिण, आज पावसात धान्य दुन्य संपलं होतं. ही काय गुणी दिसते का तुम्हाला उभा केलेली? धान्य धान्य संपलं होतं. धान्य घेऊन आलो तालुक्यात जाऊन, ती भिजत गेलो. इथून 3-3:30 वाजता गेलो होतो तालुक्याला. मी शेजारच्या गावात गेलो धान्य आणायला, पण काय झालं ती दुकान बंद असल्यामुळं मग चला मग मार्केटहूनच जाऊन आणावा. मग 50 किलोची गुणी आणली गहू. आता मागच्या वेळेस 20 किलो धान्य आणलं होतं पण ती संपलं ना. मग आता लेकरं बाळ आहेत, खायला प्यायला लागतं. हा मग आता ती काय झालं, दाजी आता इनोवा गाडी येऊन गेलं. आणि मग 2 गोण्या काय मला आणायचा म्हणा, बाजरीची गुणी आणि आपलं गव्हाची गुणी. त्यात मग आपला थोडाफार ही काय मग भाजीपाला घेऊन आलो येता येतात. काय सामान नव्हतं, ती बुकणीची पडी हो का, परत साखर नव्हती. अजून का म्हणजे काढलंच नाही बाहेर, हाय असंच जे काढलंच नव्हतं. बाजार सगळा संपला होता. कांदा संपलं होतं, कांदा आणलं म्हणजे बा काय घरात लागतंय ती आपलं. आता लेकरं बाळ खायला त्याच्यामुळे आणावं लागणार ना. आता चेहरा आलं लागतं तर चेहरा आलं घेऊन आलो. काय फुलवर काय फुलवर कोबी भेंडी मिरच्या काय लागेल ती. त्यात काय झालं म्हणजे पाऊस इकडून भिजतच गेलो मी. चांगल्या पद्धतीने भिजलो होतो मी. तालुक्याला चांगल्या पद्धतीने पाऊस झाला, पण इकडे जरा थोडा कमीच होता पाऊस. पण आता आपल्याला काय माहित नाही तालुक्याला पाऊस होता किती काय. अचानक आपण येऊन गेलो. म्हणलं कसं लवकरात लवकर म्हणलं आपल्याला दळणं काहीतरी करता येईल. पण दाजीला काही भाजीपाला 5च्या पुढं मंडई भरती ना रोडच्या कडेला, तुम्हाला दाखवलंय बराच वेळा. उशीर झाला दाजीला यायलाच. काय राहिली दळणं फिरणं बघू आता वरीच्या. त्यात लाईट नव्हती, लाईटीची गॅरंटी नव्हती. म्हणलं काय म्हणलं ज्यावेळेस लाईट येईल त्यावेळेसच गिरणी दळायला, तसं काय भावानं बहिण. हा पण चला जाऊन म्हणलं आपलं गडीभर बाहेर बसू. ही जाणती चमकात्यात. आता आपल्याकडे पाऊस आभाळ ठिबळ आलंय चौकून बरं का, जाम झालंय. पण काल रात्रीचा आधारातच झोपलो भाऊ सगळे. काय लाईट नव्हती काय नव्हती. आता आल्यानंतर भावानं पण पाण्याची खेप आणली हापशाहून एक. त्यात हापशाचा बी आपल्या गोठाळा झाला, चेन तुटली हापशाची. आता इकून ते कोणी येडीवाकडे चेन बांधली. आता कसं आहे मग पाणी घेऊन आलो आताच भावानं बहिण. पहिलं आलो हे सगळं सामान काढलं, पाण्याची एक खेप आणली पियाला. ती काय तिकडे वारा कावधान सुटलंय, बसल्यात आपलं हवेशीर. आपला पाऊस आला तर नाही आपलं जायचं इकडे. आता काल लय मग वारा कावधान होतं ना, त्याच्यामुळे सगळ्या गावात राडा झाला. सगळ्या तारान फिरान सगळे तुटले, तुटातुटी झाली, लईच बेकारी झाली काल. त्याच्यामुळं लाईट नव्हती आपल्याला. तर बाहेर म्हणजे आज नाही पाऊस आला तर बाहेरच ठीक आहे वाजत आहेत, इजा चमकत आहेत. तिकडे ह्या साईडला आहे ना इजा 3 चमकत आहेत. अजून जेवण नाही केलेलं नाही काय नाही म्हणलं. तिला म्हणतो मला जेवायचं पप्पा. म्हणलं थांबा आताच नाही जेवायचं. हे काय चाललंय रे? काय मला अरे वा मी काय दम टाकतो. इजा कसल्या चमकत हो ते आम्हाला बी दिसते ते चमकत म्हण. अगं नीट काल लय भावानं बहिण पळापळी झाली बरं का पावसात. इथं हांडण 3 पार हांड काय डाव हे आपले पाणी आणायचे डरम. आता म्हणलं काय राहत नाही काय ना, आता पारच जातात काय उडून लांब. पण ती दाजीने वार थोडं कमी झालं हे इथं पोळपोळ आणलं बजावून. त्यात इजा 3 चमकत होत्या काल वार कापसात सकाळपासून भावानं. त्याच्यामुळेच मग व्हिडिओ नाही ना आज दिवसभर. म्हणजे
आलाच नाही तर काय लाईटच नाही भावानं त्यात मोबाईलला चार्जिंग थोडी कसं काय करायचं मग हा आणि त्याच्यात 3 वाजताची तालुक्याला गेलो तर तिकडे टाइम झाला पण आधार पडायला लागला आधार पडला येता येतात आणि ती बी आता म्हणजे कसं आहे आता बी जमला नसा तुम्हाला व्हिडिओ टाकायला पण लाईट आली बरी झाली तेवढ्यात आणि म्हणून मग चला म्हणलं कसं आहे सकाळपासून व्हिडिओ नाही भाऊ बहीण वाट बघत आहेत कसं काय मग म्हणते दाजीचा व्हिडिओ नाही आज काय नाही आता काय आहे आता ही अडचण अशी काय सांगता भावानं बहिण त्याच्यात मसाला भावानं बहिण मसाला ऑर्डर करा पटापट आता तुम्ही तर बघितलंय काल आपण पॅकिंग केली मसाल्याची 1 किलो अर्धा किलो काय वाढत ते हा म्हणजे मतदान करायचं चांगलं ठसून आम्हाला असं होई करते की मतदान कराय आता कोणत्या पार्टीची वाढ आता ही नाही मी तुम्हाला सांगत बाबांनो कसं आहे फक्त मतदान करा म्हणली ती कारण कसं असतं ज्याला देशाचा विकास झाला पाहिजे हा तुम्हाला ज्यांच्याकडून देशाचा विकास होईल अशा ठिकाणी म्हणजे तुम्हाला आहे ना उमेदवाराला मतदान करायचंय चला भावानं बनव जेवण करायचंय आपल्याला आतमध्ये काय जेवण बनवलं बघू जरा जेवण करू काय सकाळपासून नाही नाही काय नाही वार थांबा आताच काय एवढ्या लवकर घरी पडली हा असं इतक्या लवकर अजून टाइम नाही काहीच नाही असं ना आता काय झालंय पिलूला जी क्लास लावला तर पिलूला लवकर सकाळ उठावं लागतं आणि बरं आहे ना चांगलं आहे ना सकाळ 7ला 7:15 7:30 तिथं क्लास चालू होते बघा आणि मग लवकरच तिला क्लासला जावं लागतंय मग आता आपण नाही उठवलं तरी तिला आता काळजी याला क्लासला जायची 3 विषयाचे क्लास लावलेले आहेत पिलूला त्याच्यामुळं हा बरं आता अभ्यास तर काय जोमात चाललेला एकदम भारी चाललेला आहे क्लास लावल्यामुळं म्हणजे बरं म्हणजे कसं आहे भावानं पण 10वीला तिला जड जावा नाही विषय म्हणून आपलं क्लास लावलेले तिला गाडी बी दिली जाण्या येण्याला म्हणजे गाडी तर चांगल्या पद्धतीने शिकली ती काहीच अडचण नाही भावानं बहिण जो दाजीला त्रास होणारा होता तो कमी झाला अय सगळेजण जेवले काय हा बघा आता सगळेजण जेवले आता मीच राहिलोय मागं मला वाटतं जेवायचा चला जेवण करून काय आपलं पावसा पाण्याचं भावानं बहिण जेवण फिवण करून आपलं निवांत बसावं आहे का नाही काय झाले भावानं बहिण माहिती का वारा कावदा जास्त सुटले त्याच्यामुळे लाईटीचं बिन बघायची का नाही बाबा लाईट वारा कावदा ज्यादा सुटलं ना की मग लाईट जाती पण त्याच्या आधी म्हणलं कसं आहे आपलं जेवण जेवण करून घ्यावं आहे का नाही लाईट जायची आधी काय जास्त वारा सुटले बरं का आता आणि बरं चला जेवाय बाबा बहिण पटापट ये जेवायला तर दाजी हो का भाकर तुम्ही म्हणताना भाकरी नाहीत का पण भाकर बी आहे पण मी भातच घेतलाय बाबा बहिण आता काय झालंय भात आवडतो मला अलीकडे पाहिला नव्हता बरं का भात आवडत आपल्याला पण आपण भात आता खायला लागलो आणि वांग्याचं कालवण भात आणि मी काय आता वांग्याचं कालवण म्हणलं तर वांग्याचं कसं आहे सगळीच आवडीचे तुम्हाला माहिती आहे बाबा परत वांगे आणले वांगे काट्याची वांगे गेली लाईट आहे का तुम्हाला काय मी म्हणलं होतं लाईट जाणार हो वांग्याची आता दिसणार नाही तुम्हाला भावना आता कसं दिसतंय बरं का पण लाईट गेली का नाही कारण इकडे कसं आहे वारा कावदान सुटलं ना की पहिल्यांदी लाईट घाली आता तुम्हाला तर काय माझा चेहरा जरा काळ पडत दिसणार आहे आता दिसून दिसलं तर काय आता घ्या समजून आता भाकरी बी तुम्हाला दाखवतो मी भाकरी बी आहेत असं काय नाही सगळेजण जेवल्यात भाकर बी पण आपण काय भाकर घेतलेली नाही आपण फक्त हीच खाणार आहे तरी मला वाटलं शंका येतच होती म्हणलं वारा कावदान सुटलंय 100% लाईट जाणार गेलीच येईन लाईट पण जरा ही वातावरण शांत झालं ना मग येईन लाईट तशी नाही लाईट येणार
तर तेच काय झालं जायच्या मोबाईल चार्जिंगच नाही. हा गुडूक बाहेर पडा. आणि चार्जिंगचा बंद लावलाय म्हणून तरी उजेडी. चला जेवायला. तुझं काय आवाज तुम्हाला? आणि आपल्याकडे कसं पाऊस येत ना बाबा ना बहिण, ही जण वारले असते इकडं. डोंगर बाग आहे इकडं. आज आहे ना बाबा ना बहिण, सिमेंट संपलंय. आता म्हणलं धान्य संपलंय, सिमेंट न्यावा का धान्य न्यावा ही डोकं चालणार दाजीचं. त्याच्यामुळे काय झालं, भिजत गेलो. आणि म्हणलं जाताना जर पाऊस लागला ना तर सिमेंट ओलं होईल. त्याच्यामुळे बाबा सिमेंट नाही आणलं. म्हणलं आता 4-5 गोण्या तरी आपल्याला सिमेंट लागणार. चाललंय आता कसं दमादमाने. आता ही काय झालं, पावसाचा दिवस बी चालू झालेत ना. आता आहे ना पार्सलची पॅकिंग करायची होती बाबा. तुम्ही जे आहेत ना पार्सल आलेले त्याची पॅकिंग करायची होती. पण नेमकी आता लाईट गेली, म्हणलं जेवण करून ते आपलं चालू करावं. आता लाईटीचं बिल भरायचं काम झालं. काय होईल आता, व्हिडिओ मध्ये बनलाय बाबा बहिण, त्याच्यात मोबाईलला नाही चार्जिंग राहिली. लाईट आली म्हणजे बरं होईल बा. आता उडूक बाहेर पडलाय, दिसना काय व्हाय ना. चला मग बाबा ना काय आता थोडा उशीर होईल तुम्हाला व्हिडिओ यावा, पण येईल. चला मग बाय बाय.